गुड मॉर्निंग सर्व मित्रांना. मी कृष्णा सुळे आणि माझ्या सायकल लवर सोलापूर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मी बऱ्याच दिवसानंतर परत आलोय आणि बऱ्याच दिवसानंतर परत येण्याचं कारण की आता CLS ग्रुपमध्ये एक नवीन मेंबरची भरती झालेली आहे आणि त्यांचं नाव आहे ज्योती यमाजी. आणि ज्योती यमाजी यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर रिसेंटली त्यांनी सोलापूर अल्ट्रा रन 79 किलोमीटर रनिंग मध्ये पार्टिसिपेट केलं होतं. तसेच नवरात्री 9 दिवसाचा जो स्काय रनरचा जो चॅलेंज होता त्याच्यामध्ये सलग 9 दिवस त्यांनी 21 किलोमीटरचं दररोज रनिंग केलेलं आहे. तर त्याच्याकडून आज आपण जाणून घेऊया हे जे रनिंग किंवा सायकलिंग असेल. सायकलिंग रिसेंटली त्यांनी 2 सेंचुरी, आज त्यांची दुसरी सेंचुरी होती CLS ग्रुप बरोबर. तर त्यांच्याकडून आज जाणून घेऊया की जे रनिंगची त्यांनी सुरुवात कशी केली, त्यांना कोणी इन्स्पायर केलं, त्यांच्या पाठीमागचं म्हणजे ते स्टोरीज काय आहेत ते. तर ज्योती मॅम. नमस्कार सर, माझं नाव ज्योती यमाजी, मी राहणार सोलापूर. मी सुरुवात केला होता 2017 रोजी पोलीस भरतीसाठी. मग त्यानंतर एका वर्षांनी चालू झाला SR1 मॅरेथॉन. तिथून 18, 19 आणि 20 सलग हॅट्रिक 3दा नंबर काढलेला. मग त्याच्यानंतर भरतीची सुरुवात झाली. मग 2023 साली मी भरती झाले सोलापूर शहर येथे. त्यानंतर ट्रेनिंग संपून मी पुन्हा जॉईन झाले प्रॅक्टिससाठी. मग तिथून आझादी रन घेतला. आझादी रन मध्ये 2024 साली काय म्हणजे आझादी रन घेतला, तिथे मी पूर्ण नाही करू शकले. मग थोडक्यात राहिलेला. मग ते स्वप्न उराशी बाळगून मग पुन्हा 2025 साली पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. मग 2025 साली आझादी रन पूर्ण केला. त्यानंतर सायकल रायडर्स ग्रुप सोबत फर्स्ट माझा सायकलॉथॉन झाला 50 किलोमीटर राईड. मग तिथून सगळ्यांची ओळख झाली, या ग्रुप मध्ये ऍड झाले. मग फर्स्ट सेंचुरी मी तुळजापूर सोलापूर अशी राईड केली 100 किलोमीटरची. मग तिथून सायकल आणि रनिंगची खूपच आवड निर्माण झाली माझ्या त्यातून. ज्योती मॅडम, छान की 79 किलोमीटर म्हणजे आता रिसेंटली सुरुवात केलेली आहे तुम्ही. आणि तुमच्या पहिल्या प्रयत्नामध्येच 79 किलोमीटर रनिंग करणं किंवा दररोज 21 किलोमीटर रनिंग करणं खरंच हे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आता आमचं एवढ्या दिवसाचं प्रॅक्टिस आहे तरी पण म्हणजे 21 किलोमीटर करताना काय म्हणजे एक मेहनत लागते ते आम्ही जाणतो. खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तर माझा दुसरा तुम्हाला प्रश्न असा राहील, आता तुम्ही रिसेंटली स्टार्ट केलेला आहे, येणारी जी नवीन पिढी आहेत, मुली आहेत, आता तुमचं साधारण वय म्हणजे 24-25 असावं मला वाटतं. तर हे जे नवीन पिढी आहे त्यांना काय मेसेज देऊ इच्छिता? सर, सुरुवातीला तर उठण्याची आणि करण्याची कोणाला आवड होत नाही, पण एकदा का ह्याच्यामध्ये आवड निर्माण झाली की आपोआप उठून करण्यासाठी आपण येऊ शकतो पुढे. आणि प्रत्येकाने एक पाऊल उचललं पाहिजे, कारण आता नाही तर कधीच नाही. मला एक प्रश्न विचारायचा होता की आगामी काळात काय संकल्प आहेत किंवा काय कशा प्रकारचं नियोजन आहे, रनिंगचं असेल किंवा सायकलिंगचं किंवा काही ट्रेकिंग वगैरे काही नियोजन असेल तर आम्हाला त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. सर, सध्या तरी माझं टार्गेट असं आहे की एखादी अल्ट्रा रन म्हणजेच 100 किलोमीटर झालं. आता 100 किलोमीटर मी सायकलिंग करत आहे, तर ह्याच्या पुढे 100 किलोमीटर रनिंग करण्याचं इच्छा आहे. मग त्यानंतर त्याच्यामध्ये एखादी म्हणजे आवड किंवा विरंगुळा म्हणून ट्रेकिंग म्हणा किंवा सायकलिंग रनिंग ह्या तिन्हीचे काय म्हणतात, तिन्ही म्हणून एक आवड त्याच्यामध्ये करायची. तुम्ही आगामी काळात तरुणांसाठी सुद्धा ट्राय करावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि नक्कीच तुम्ही त्यामध्ये यश मिळवाल ही खात्री आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद ज्योती मॅम. आणि असंच तुमचं सायकलिंग रनिंग पुढेही चालू राहो.
तर धन्यवाद मित्रांनो. स्टे हेल्दी, स्टे हॅपी.